नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या गंगाधाम चौकात काल एक भीषण अपघात झाला. एका डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात दिवसा फिरणाऱ्या अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या वाहनांमुळे अनेकांना अनेक वेळा आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे या वाहनांवर सरसकट दिवसा बंदी घालावी या मागणीने जोर धरलाय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना पुण्यात घडल्यात, तर दुसरीकडे या वाहनांमुळे ट्रॅफिक मध्ये भर पडते. त्यामुळे दिवसा ही वाहनं शहरातील रस्त्यावर येऊ नयेत यासाठी कठोर नियम करावेत अशी मागणी होताना दिसतीये. मात्र खरं तर शहरातील रस्त्यांवर दिवसा या वाहनांना बंदी आहे, मात्र तरीही ही वाहनं सर्रास रस्त्यावर येतात. त्यामुळेच अवजड वाहनांना बंदी असल्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होतीये. यावरच राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना ही मागणी केली आहे. अत्यंत भीषण असा हा आजचा अपघात होता. म्हणजे सर्वसामान्यांनी बघितलं ना तर अंगाचा थरकाप उडायला पाहिजे असा होता. खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर जड वाहतुकीस आपल्या पुणे शहरामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीसाठी बंदी आहे. परंतु दुर्दैवाने आज आपण बघतोय की ही बंदी आणि हे जे नियम आहेत हे सर्रास धुडकावून ही जड वाहतूक जी आज चालू आहे. आणि तुम्ही बघताय तर मागील काही दिवसामध्ये साधारण रोज 1-2 का होईना पुणे शहरामध्ये ह्या ट्रक खाली, बस खाली, टँकर खाली याच्यामध्ये नागरिक मृत्युमुखी पडतात. आणि अक्षरशः कवळी मुलं आहेत 20-21 वर्षाची. काही दिवसापूर्वी रामेश्वर चौक मंडई त्या ठिकाणी एका डंपरच्या खाली येऊन 21 वर्षाचा मुलगा गेला. या गंगाधाम रोडला आमच्या डॉक्टर बोरा आहेत त्यांच्या वहिनी आणि त्यांची मुलगी अशा ते दोघी त्या ट्रक खाली येऊन अक्षरशः चिरडल्या गेल्या होत्या. आणि इतका वाईट म्हणजे परिस्थिती आम्ही त्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि मग असं वाटतं की हे आज पुणे शहरामध्ये प्रशासन करतं आहे काय, आज कोणासाठी हे सगळं करतं आहे. तुम्ही बघताय या गंगाधाम परिसरामध्ये किंवा एकंदरीत शहरामध्ये बांधकामं सर्रास चालू आहेत. ह्या बांधकामांना एक SOP केलेली आहे आणि SOPमध्ये आहे ना सकाळी 7 ते रात्री 9पर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. पण तरीही हे पोलीस दुर्लक्ष का करते. राष्ट्रवादी अर्बन सेल आम्ही जे काम करतो आहे याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा या पोलिसांच्या कानावर आम्ही घातलेली आहे, निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला त्यावेळेस तात्पुरती चर्चा केली जाते, काहीतरी थातूरमातूर कारवाई केली जाते, परंतु त्याच्यावर ठोस असं काही उपाययोजना केली जात नाही. या ठिकाणी माझी अशी मागणी आहे की याच्यामध्ये कारवाई करताना नुसता ड्रायव्हर तर नाही कारवाई केली पाहिजे, ज्याची गाडी मालक आहे ना त्या गाडी मालकावर बी गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे या गोष्टीला कुठेतरी अटकाव यायला पाहिजे. आणि पोलिसांनी अत्यंत कडकपणे प्रभावीपणे सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीमध्ये जड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली पाहिजे. नाही, हे सगळं ठरलेलं आहे. हे एक त्या ठिकाणचे बांधकाम व्यावसायिक, पोलीस, एक ट्रक मालक किंवा चालक हे सगळ्यांची ती युती आहे. आणि या युतीतनं हे सगळा राजरोसपणे कारभार चालू असतो. आणि तू नाही का कर मी डोळे झाक करतो असा हा सगळा उपद्व्याप आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे सगळं विषय. पण कारवाई कोण करणार, इच्छाशक्ती कोण दाखवणार. आता नवीन पोलीस आयुक्त आलेले आहेत, ते त्यांचं म्हणतात बाबा की तो थोडं आहेत स्ट्रिक्ट आणि हे कडक कारवाई करतील अशी आशा वाटते. त्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष घ्यावं आणि खरंच रोज 2-4 जे पुणेकर मृत्युमुखी पडतात त्यांचे जीव वाचवावेत. पुण्याचं काम होईल त्यांच्यासाठी. नितीन कदम यांनी जी मागणी केली तीच मागणी सर्वसामान्य पुणेकरांकडून सुद्धा केली जाते. अवजड वाहनांच्या आजूबाजूने ही दुचाकी चालवण्याची भीती वाटते. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुणेकरही व्यक्त करतायत. पाहूया या संदर्भात पुणेकर काय म्हणाले. हेवी ज्या ट्रक्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी वेळ ठरवून दिलेली आहे. तर सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत बंदी आहे, तरीसुद्धा हेवी गाड्या सगळ्या इथे येतात. आणि सगळं ट्रॅफिकचा मुळातच प्रॉब्लेम आहे. आणि हेवी गाड्या आल्या की मग ॲक्सिडेंट वगैरे होतात. तसं घडलेलं आहे बऱ्याच वेळेला. तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कार्यवाही करावी. आत्ता जे गंगाधामच्या चौकात डंपरमुळे जो ॲक्सिडेंट झाला त्या संदर्भात बोलण्याचं आहे की 7 ते 9 डंपर किंवा जड वाहतुकीला बंदी असती तरीही पुणे शहरामध्ये सिटीमध्ये का बरं हे येतात काय कळत नाही. त्याच्यावर काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे. तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. तर माझी हीच विनंती आहे की बघा उगाच फुकटच बिनकामाचे नागरिकांचे जीव जायला लागले आहेत त्याच्यामध्ये. तर त्या संदर्भात काहीतरी करावं
अशी तुम्हाला पण अनुभव आला असेल की आपण साधा एक सिग्नल मोडला तरी पण पोलीस लगेच आपलं चलन कापतात, मात्र अशाच अवजड वाहनांना मात्र कधीच बंदी घातली हो नाही. हां ते एक आहे. तर त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मेन म्हणजे ट्रॅफिक पोलीस हा चौकात थांबतच नाही, हा कुठेतरी बोळातच थांबलेला असतो. ट्रॅफिक पोलीस जर चौकात थांबला तर हे नियमांचं उल्लंघनच होणार नाही. नियमांचं उल्लंघन का होतं आहे, ट्रॅफिक पोलीस चौकात थांबतच नाही, तो बोळातच थांबतो आहे की लोकांनी हे तोडावं आणि आम्ही हे करावं, दंड वसूल करावे. तर त्या संदर्भात काहीतरी झालं पाहिजे. ते त्यावरची कायमस्वरूपी बंदीच घातली पाहिजे. काय ह्या टायमिंगमध्ये लहान मुलं वगैरे ते टू व्हीलर ते गर्दीचा टायमिंग असतो, त्यामुळे मोठ्या गाड्यामुळे या बारक्या गाड्यांकडे लक्षच दिले नाही जात नाही. येणारं जाणारं रस्ता क्रॉस करणंसुद्धा खूप अवघड झालेलं आहे. पण पोलीस खरं तर चौकांमध्ये असतात, पण पोलीस या गाड्यांना कधीच अडवत नाहीत, बंदी असून सुद्धा. तर पोलीस काय चौकामध्ये नसतात बी, आणि पोलिसांकडे त्यांच्याकडे त्या गाड्यांवर यांच्याकडे काय लक्षच नसतं. लक्ष दिलं पाहिजे सर. लक्ष दिलं पाहिजे. त्याला काय आहे की ह्या जड वाहनं सिटीमध्ये यायला पोलिसांचा आश्रय आहे. ह्या पोलिसांच्या आश्रयामुळे ही जड वाहने येतात. ह्यांना खरं रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ह्यांना मुभा द्यायला पाहिजे 9च्या नंतर. का तर हे दिवसा बी आतमध्ये घुसखोरी करतात. ट्रॅफिकवाला काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, निघून जातो आणि यांना पैसे खायला मिळतात. त्यामुळे हे जड वाहने आतमध्ये घुसतात आणि ह्याचा नाहक त्रास सामान्य जनतेला होतो. येणारे जाणं टू व्हीलर वगैरे आहेत त्यांना तर त्रास होतो. ते अगदी बिचकत चालवतं आणि हे ड्रायव्हर लोक काय दारू वगैरे पिलेले असतात ट्रकवाले. ह्यांना अक्षरशः यांनी पोलिसांनीच लक्ष घालून बंद करायला पाहिजे. पण हे काय पोलिस लक्ष देत नाहीत. यांना सगळं मिळतं आहे व्यवस्थित. मग तुम्ही काय 4 माणसं मारा नाही तर अजून 2 माणसं मारा, त्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही. माणूस गेला तुम्ही हे यांचे गाड्या चालवतात, त्यांचं काम हे चालू करतात. त्यामुळे त्याच्यावर परत लोक पुणेकर विसरून जातात. ह्यासाठी काहीतरी पोलिसांनीच हे करायला पाहिजे की बाबा वाहतुकामध्ये काहीतरी नियमात बदल केलेला असूनसुद्धा तुम्ही का करता, की त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, आता ते पुढच्या चाकाखाली गाडीच्या एक मृत्युमुखी झाली ना मॅडम, आणि एक वाचली आहे, बरोबर ना. तर तिच्या दवाखान्याचे पैसे आणि मेलेल्या माणसाचे पैसे त्या ट्रकवाला असेल किंवा मालक असेल त्यांनी त्या घरी जाऊन द्यावेत. ते का असो XYZ. का तर ड्रायव्हरची चूक आहे. ड्रायव्हरची चूक मागच्या चाकात नसती, पुढच्या चाकात असते. पण खरं तर अशी जी मोठी वाहनं असतात त्यांच्यावरती बंदी असते दिवसा फिरण्याला, 12 नंतर बंदी आहे. मात्र तरी सुद्धा ते येतात. याबद्दल पोलिसांनी काय करावं असं वाटतं? त्यांनी कारवाई करावं त्यांच्यावर. त्यांनी असं गप बसवं नाही ना. काय झालं, काय कमी जास्त झालं, करणार काय तुम्ही? आज त्या बाई मेली, तिचं कोण आहे का नाही बघायला, कोण विचारणार का? तिला काहीतरी मिळालं हवं का नाही? तिच्या मागच्या माणसांना वगैरे काय असेल ते, मुलं वगैरे काय असेल ते, हां इथे गेली जीवानीशी, त्याला करणार का आपण? आता तो म्हणणार माझा ब्रेक फेल झाला होता, मी काय करू? तुझा ब्रेक फेल झाला मग काय मारायचं का लोकांना? तुम्ही सरळ तेच सांगता कायम, ट्रकवाले कायम तेच सांगतात की माझा ब्रेक फेल झाला म्हणून असं झालं. असं नाही व्हायला पाहिजे. शक्यतो ते 12 नंतर गाड्या बंद केल्या पाहिजे. आणि दुपारच्या गाड्या बंद असतात, संध्याकाळच्या नसतात गाड्या अशा सिटीमध्ये यायच्या असतात. पण ते चोरी करून आत येत असतात. हे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष टाकावं, त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी. शहरातील रस्त्यांवर बंदी असताना सुद्धा अवजड वाहनं सर्रास फिरताना दिसतात. एक सिग्नल तोडला तर लगेच दंड वसूल करणारे ट्रॅफिक पोलीस मात्र या वाहनांवर कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळेच पोलिसांच्या संगनमताने ही वाहने फिरतात का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे सर्व अवजड वाहनांना दिवसा बंदी घातली तरच अपघात टाळता येतील आणि निष्पाप पुणेकरांचे बळी रोखता येतील. याकडे आता वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.